राज्यात सध्या नवनवीन युत्या आघाड्यांची प्रात्यक्षिकं बघायला मिळत आहेत. सत्तेचं गणित साधायला वेगवेगळ्या पक्षांसोबत आकडेमोड केली जाते. पण सोलापूर जिल्ह्यातल्या एका युतीची राज्यभर चर्चा आहे. ज्या दोन पक्षांमध्ये युती झाली आहे त्याच दोन पक्षाच्या नेत्यांना सुद्धा त्याची कल्पना नसल्याचं ते सांगतात. जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्तानं अशी कोणती युती सोलापूर जिल्ह्यात झालेली आहे ज्याची राज्यभर चर्चा आहे, बघूयात. नगरपालिका निवडणुकांपासून ते महापालिका निवडणुकांपर्यंत बऱ्याच चित्रविचित्र आघाड्या आणि युत्या महाराष्ट्राने बघितल्या. पण आज त्यात आणखी एका युतीची भर पडली आहे. निमित्त ठरली आहे ती सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीतली जिल्हा परिषद निवडणूक. आता तुम्ही सगळ्या युत्या आघाड्या आम्ही बघितल्या आहेत, युतीमुळे धक्का बसेल अशी कुठलीही युती किंवा आघाडी आता शिल्लक नाही असं तुम्ही म्हणाल. पण थांबा, अशी एक युती शिल्लक होती जिला आता मूर्त रूप आलंय. ती म्हणजे दोन्ही शिवसेनेची. हो, तुम्ही ऐकताय त्यावर तुमचा विश्वास बसत नसला तरी ते खरं आहे. बार्शीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आली आहे. बार्शीमध्ये तालुकास्तरीय महाआघाडीची घोषणा दिलीप सोपल यांनी केली. भाजप विरुद्ध इतर पक्ष असा सामना तिथे आहे. याच आघाडीत दोन्ही पक्ष एकत्र आल्याची घोषणा ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल यांनी केली. अगदी काल परवा मनसेच्या नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यावर त्यावर टीका करणाऱ्या राऊतांना आपल्याच पक्षानं केलेल्या या युतीची मात्र कल्पनाही नाही. वास्तविक एक वेळ गरज पडली तर भाजपसोबत जाऊ, पण कुठल्याही परिस्थितीत शिंदेंसोबत जाणार नाही अशी डरकाळी राऊतांनी फोडली होती. पण तिथून 2च दिवसांनी ही युती आकाराला आली आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे, अनस्टेबिलिटी आहे, तिथे आम्ही शिंदेबरोबर कदापि जाणार नाही. इतर जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही. आता सोलापूरला दोन शिवसेना एकत्र लढत आहेत, माझ्याकडे माहिती नाही. हा निर्णय अधिकृतपणे झालेला नाही. एक तुम्हाला मी सांगतो, अशा प्रकारचा कोणताही निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माझ्याकडे माहिती नाही आणि ते घेतील अशा प्रकारचा निर्णय असं मला वाटत नाही. जसं राऊतांना या युतीबद्दल काही माहीत नाही तसं युबीटीच्या जिल्हाध्यक्षांनाही याची कल्पना नसल्याचं ते म्हणतायत. आदरणीय शिवसेना नेते संजय राऊत साहेबांनी जे स्टेटमेंट केलं होतं की शिंदे गट म्हणजे मिंदे गट आणि आमची ओरिजिनल खरीखुरी शिवसेना एकत्र येऊ शकत नाहीत, हे त्रिवार सत्य आहे. आणि बार्शीमध्ये जे झालंय ते मला तुमच्या माध्यमातून माध्यमातून मला कळालेलं आहे की हे असं अनैतिक युती कशी काय झाली. त्याला मी अनैतिकच म्हणतो, कारण या लोकांच्या बरोबर जाणं किंवा त्यांच्यासोबत बसणं बोलणं सुद्धा निषिद्ध असताना सुद्धा अशा पद्धतीचं वातावरण या बार्शी तालुक्यामध्ये झालं. बार्शीच्या लोकल लेवलला काही निर्णय झाला असेल माहीत नाही. तर दुसरीकडे बार्शीतला निर्णय हा स्थानिक पातळीवरचा आहे असं शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांनी म्हणत राऊतांवर निशाणा साधलाय. नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा कोकणामध्ये दोन्ही शिवसेना ह्या एकत्र येऊन लढलेल्या होत्या. आजही बार्शीमध्ये जर सोपल साहेबांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतला तर नक्कीच आमच्या पक्षातले वरिष्ठ पदाधिकारी या संदर्भातली माहिती घेतील. परंतु या माध्यमातून आपल्याला फक्त एक लक्षात येतंय की आज महफिल किसी की भी हो लेकिन चर्चा सिर्फ एकनाथ शिंदे साहेब की आहे. प्रत्येकाला वाटतंय की आज एकनाथ शिंदे साहेबांचा ब्रँड, महाराष्ट्राच्या लाडक्या भावाचा ब्रँड आपल्या सोबत असावा. सोलापूर जिल्ह्यात भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यानं इतर पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडत असल्याचं म्हणत भाजपच्या जयकुमार गोरेंनी या नव्या युतीचा समाचार घेतलाय. तर शिंदे ठाकरेंसोबत जाणार नाहीत असं बन यांनी म्हटलं. तेव्हा आपल्या अस्तित्व टिकवण्यासाठी महायुती होते, युती आघाडी होते, या सगळ्या गोष्टी चालू राहतात. याच्यावरनं एक लक्षात येतं की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे आणि त्याचा पराभव करण्यासाठी सगळ्या पक्षांना एकत्रित यायला लागतं. हे आमच्या पक्षाचं मोठेपण आहे. त्यामुळे पुढं काय चालतंय, माझं म्हणणं आहे की महायुतीतल्या लोकांनी काही आचारसंहिता ठेवल्या पाहिजेत. महायुतीच्या बाहेर जाऊन काही तडजोडी करताना थोडा विचार केला पाहिजे. पराभव करणं हे एकट्याला, दोघाला, तिघाला शक्य नाही. तेव्हा 5-5 जणांनी एकत्र येऊन पराभव करता येतो का याचा प्रयत्न ते करतील. पण मी सांगितलं की अनैसर्गिक युती कधीही
अनैसर्गिक आघाड्या कधी लोक स्वीकारणार नाहीत. लोक भारतीय जनता पक्षासोबत राहतील. उभाटा गटाला एकनाथजी शिंदे कधीही सोबत घेणार नाही. उभाटा गट म्हणजे MIM हे समीकरण महाराष्ट्राला माहीत आहे. ज्या पद्धतीनं MIM महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतंय, अगदी त्याच पद्धतीनं उभाटा गट देखील महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतंय. त्यामुळं उभाटा गट बरोबर MIM यांना एकनाथजी शिंदे कधीही सोबत घेणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. एकीकडे शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार नाहीत असं राऊत म्हणतायत. शिवसेनेच्या ज्योती वाघमारे युती स्थानिक पातळीवर असल्याचं म्हणतायत. त्यामुळे दोन्ही शिवसेनेची युती कायम राहते की भाजप काँग्रेस आणि भाजप MIM या युत्यांसारखी औट घटकेची ठरते हे बघावं लागेल.